इन फॉर चेंज कार्यक्रमात मी संजय आवटे आपलं स्वागत करतो। आज आपण आहोत JSPMच्या कॅम्पसमध्ये पुण्याच्या ताथोड्यामध्ये। इथे राजर्षी शाहू कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे विद्यार्थी आपल्यासोबत आहेत आणि आपण चर्चा करणार आहोत एक विकासाची, डेव्हलपमेंटची, परिवर्तनाची। खरोखरच कशा प्रकारे बदल होऊ शकतो, कशा प्रकारे देश बदलू शकतो। ट्रान्सफॉर्म इंडिया हे आपलं स्वप्न आहे, पण जर खरोखरच देश बदलायचा असेल तर काय प्रकारे विचार केला पाहिजे, काय केलं म्हणजे देश बदलू शकतो, असा विचार करणारे खूप तरुण इथं आहेत। मराठी, हिंदी, इंग्लिशमध्ये बोलणारेही तरुण आहेत, इंजिनिअरिंग कॉलेजचे विद्यार्थी आहेत, मॅनेजमेंटचे विद्यार्थी आहेत आणि त्यांना बऱ्याच गोष्टींबद्दल काही चर्चा करायची आहे। आपण जाऊया त्यांच्याकडे। खरोखरच जर समजा आपल्याला काही बदल करायचा असेल तर हा बदल कुठल्या पद्धतीने होऊ शकतो? सर बेसिकली बदल करायचा असेल तर स्वतःपासून सुरुवात करायला लागेल। तुम्ही असं कुठल्या सिस्टमला कुठल्याही पॉलिटिशियनला किंवा असं म्हणू शकत नाही की त्यांनी बदल आणले नाही घडवून। तर मला असं वाटतं स्वतः इनिशिएटिव्ह घ्यायला पाहिजे, तेव्हाच खरा बदल होऊ शकतो। When we talk about development, there is a word governance. What is your opinion about governance? Governance मतलब governance plays a very important role actually. मतलब it decides the basic laws for everything, for every sector of India. So it actually plays a very important role. So governments actually should see that every part of the sector should be contributed equally, and it should be given equal importance in every part, and it should be seen that everything is enforced properly, and it should be reached to every part of India. तंत्रज्ञानामुळे आता बऱ्यापैकी विकास होतो आहे असं आपण मानत असतो। तुम्ही तंत्रज्ञानाचे विद्यार्थी आहात, तर जर आधुनिक काळामध्ये आपल्याला विकास करायचा असेल, देश बदलायचा असेल तर तंत्रज्ञानाचा रोल काय असू शकतो किंवा काय असायला पाहिजे? सर मला असं वाटतं की तंत्रज्ञानाचा रोल खूप महत्त्वाचा आहे। आता उदाहरण घेतलं तर मीच एक स्थापत्य शाखेचा विद्यार्थी आहे आणि माझं सेक्टर आहे वॉटर मॅनेजमेंट। वॉटर मॅनेजमेंटबद्दल जेही प्रॉब्लेम गावामध्ये किंवा खेड्यांमध्ये आपल्या दृष्टिक्षेपात पडतात की वॉटर मॅनेजमेंट खूप म्हणजे त्याच्यामध्ये खूप दुष्काळ वगैरे अशा प्रॉब्लेम्स आहेत। मग मी माझं टेक्निकल नॉलेज जी मी माझ्या अकॅडमिक्समध्ये शिकलो आहे, म्हणजे वॉटर मॅनेजमेंट, रेन वॉटर हार्वेस्टिंग असेल, वॉटरशेड मॅनेजमेंट असेल, तर मी तिथे गावांमध्ये जाऊन त्या लोकांना त्याबद्दल अवेअरनेस करू शकतो आणि त्या योजना अत्यंत प्रभावीपणे राबवू शकतो। म्हणजे हे माझा तंत्रज्ञानाचा तिथे रोल झाला। हे अगदी खरं आहे, पण आपण असं बघतो की इंजिनिअरिंगची डिग्री घेतलेले फार कमी मुलं खरंच इंजिनिअरिंगमध्ये काम करताना दिसतात। मग अनेक मुलं UPSC करतात किंवा ज्या प्रकारच्या नोकऱ्या करतात त्याच्यामध्ये इंजिनिअरिंगच्या अभ्यासक्रमाचा खरं म्हणजे काही संबंध नसतो। मग आपण जे शिकतो त्याचं खऱ्या अर्थानं जर अवलंब आपल्याला प्रत्यक्षात करता येत नसेल तर मग या तंत्रज्ञानाचा, या शिक्षणाचा उपयोग काय? शिक्षणाच्या पद्धतीमध्येच काही बदल होण्याची खरं म्हणजे आवश्यकता आहे। अँड वी नीड सम चेंजेस इन एज्युकेशन सिस्टीम, डोंट यू थिंक सो? Yes, I think that because nowadays what we are studying in academics, like if we are a finance student, there are no finance jobs in the market right now. The problem for this thing is that we are not concentrating on the organization sector, and also we are seeing development in the foreign countries. आज भारतामध्ये सगळ्यात मोठा प्रश्न असा आहे की प्युअर सायन्सेसला विद्यार्थी मिळत नाहीत, तर त्याचं कारण काय आहे? सर शिक्षणाच्या बाबतीत मला एक मुद्दा मांडायचा आहे असा की आपण आता इंजिनिअरिंगचे आम्ही विद्यार्थी आहोत, तर आम्हाला पासिंग हे 40 मार्काचं असतं। तर तुम्ही बऱ्याच मुलांना बघत असाल तर हे 40 मार्काची धडपड पोरांची चालू असते। तर 4 वर्षाच्या इंजिनिअरिंगमध्ये दुसऱ्या वर्षाला मॅथमॅटिक्स 3 हा विषय आहे, तो बऱ्याच जणांना अवघड जातो। तर मॅथ्स 3 हा जर सुटला नाही तर तो इंजिनिअरिंगच्या 4थ्या वर्षाला जात नाही। तर ते कितपत योग्य आहे की एखादा IT चा किंवा कॉम्प्युटरचा विद्यार्थी, त्याला मॅथ्स येत नाही म्हणून तो 4थ्या वर्षाला जात नाही, त्यामुळे त्याला पुढच्या वर्षी जाऊ द्यायचं नाही। परीक्षा ही असली पाहिजे, परीक्षा ही योग्यच आहे, पण ती कितपत मापक ठरली पाहिजे हे पण बघितलं पाहिजे आपण, आणि त्याच्यावर विद्यार्थ्याचं करिअर किती अवलंबून आहे हे पण बघितलं। गाव आणि शहरं यांचा विकास करण्यासाठी कुठल्या पद्धतीची योजना खरं असली पाहिजे किंवा काय प्रकारचे बदल केले तर शहरांचा विकास खऱ्या अर्थानं होऊ शकतो आणि गावंही अधिक चांगली रसरशीत होऊ शकतात? काय वाटतं? जे आम्ही अभियांत्रिकी शाखेचे जे विद्यार्थी आहोत, आम्ही आमच्या दृष्टीने किंवा आमच्या नवीन टेक्नॉलॉजीने किंवा आमच्या नवीन विचारांनी आम्ही हे प्रयत्न किंवा आमचे जे टेक्निक्स असतात आम्ही ते यूज करून आम्ही गाव किंवा शहरं विकसित करू शकतो। पण लोकांची जे एक मानसिकता असते आपण ते एक चेंज करणं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते। कालच जसे की जे मी एक भाषण ऐकलं प्रचारसभेचं की त्यांचं असं म्हणणं होतं की आपण यांना जर घरं बांधून दिले झोपडपट्टीमध्ये राहणारे, ते घरं ते विकतात आणि नंतर परत झोपडपट्टीमध्ये राहतात आणि त्यांना असं वाटतं की आपल्याला एक घर मिळालं म्हणजे आपण दुसरं पण आपल्याला मिळू शकतं। ही जी लोकांची मानसिकता आहे, आपण ती लोकांची मानसिकता चेंज करणं सर्वात महत्त्वाचं आपलं काम आहे आणि त्या लोकांची मानसिकता चेंज जर झाली तर आपण निश्चितच आपल्या सर्व सेक्टरमध्ये आपण डेव्हलपमेंट करू शकतो।
बदल करायचा असेल, देश बदलायचा असेल तर आणखी काय करणं आवश्यक आहे, काय वाटतं? एजुकेशन सिस्टम को चेंज करना है. इट्स वेरी इंपॉर्टेंट टू चेंज द एजुकेशन सिस्टम. स्टैंडर्डाइजेशन अक्रॉस द एजुकेशन सिस्टम फ्रॉम द प्राइमरी स्कूल टिल द engineering, till where we get the where we put our footsteps in the educational market, because what we are studying in engineering is very different from what we actually implemented. We don't get practical knowledge what we have to get in to survive in our field. वी नीड अ पॅशन टू इम्प्लिमेंट द सिस्टम, टू चेंज द सिस्टम. खूपच चांगला, अतिशय महत्त्वाचा मुद्दा. ही पॅशन या प्रत्येक तरुणाच्या मनामध्ये आहे. त्यांना खरोखरच बदल करायचा आहे. या बदलाविषयी आपण आणखी सविस्तरपणे चर्चा करणार आहोतच, पण त्यापूर्वी घेऊया एक छोटासा ब्रेक.